कार्ला गडावर मधमाशांनी भाविकांवर हल्ला केलेला आहे। फटाके वाजवले आणि त्यामुळे मधमाशांचं मोहोळ उठलं। रंगीत धुरामुळे मधमाशा पिसाळल्या आणि त्यांनी अनेकांवर हल्ला केलेला आहे। अनेक भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडून। चैत्राली, नेमकं काय घडलेलं होतं? मधमाशांनी हल्ला केलेला आहे, भाविक जखमी झाले। खरं तर लोणावळ्यातील एकविरा गडावरती अनेक पर्यटक जे आहेत ते नवीन वर्षानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी आले होते। असंच मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती आणि त्या पालखीतल्या काही भक्तांनी जे आहेत ते गडावरती मोठमोठ्याने फटाके वाजवले। त्याचप्रमाणे रंगीत धुराचे फटाके देखील वाजवले आणि याचाच धूर जो आहे तो या मधमाशाच्या पोळ्यांना लागला आणि त्यानंतर हे संपूर्ण मधमाशांचं मोहळ उठलं आणि भाविकांवरती त्या मधमाशांनी हल्ला करण्यासाठी सुरुवात केली। मात्र काही वेळातच अनेक भाविकांना जे आहे ते या मधमाशांनी चावा घेतला। यामध्ये अनेक भाविक जखमी झाल्याचं देखील समोर येत आहे। कार्ला गडावरती सध्या फटाके वाजवण्यावरती बंदी असताना देखील काही भाविक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं जे आहे ते या निमित्ताने अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, कार्ला गडावर भाविक गेलेले होते नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी। तिथे त्यांनी रंगीत फटाके फोडले आणि त्या धुरामुळे मधमाशा पिसाळल्या आणि त्यांनी भाविकांवर हल्ला केला।